विद्यार्थी मित्रो, आज आपण आता सकाळपासून 2 तास जवळपास योग केलेला आहे. आज जागतिक योग दिन होता. आता आपण अभ्यासाकडे येऊया. अभ्यासामध्ये मॅथ्स 1 च्या टॉपिक मध्ये आपण आता ऑपरेशन ऑफ सेट्स मध्ये हा भाग बघणार आहे. इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स आपण बघत असताना जॉन वेनच्या वेन डायग्राम प्रमाणे बघणार आहे आपण. म्हणजे या ठिकाणी आपण जर विचार केला तर तुम्ही चौकोन घेऊ शकता. या चौकोनामध्ये पुन्हा एक चौकोन घेऊ शकता. यू कॅन से इट इज अ सेट A, इट इज अ सेट B. 1 2 3 4 5 6 7 8 9. मी या ठिकाणी या पद्धतीच्या आकृत्या तुम्हाला मागच्या वेळी शिकवलेल्या होत्या की याच्यामध्ये आपण A आणि B सेटला काय म्हणत होतो. परंतु आता आपण या ठिकाणी दुसरी एक वेन डायग्राम घेतलेली आहे आणि त्या वेन डायग्राम मध्ये आपण या ठिकाणी काही अंक लिहिलेले आहेत आणि ते अंक कसे लिहिलेत बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9. यू कॅन से इट इज अ सेट A, इट इज अ सेट B. पण इथं काय झालेलं आहे, या ठिकाणी या वेन डायग्राम मध्ये आकृतीमध्ये आकृती आहे, परंतु इथं तसं झालेलं नाहीये. त्या आकृत्या दोन एकमेकाला छेदलेल्या आहेत. इंटरसेक्ट टू. आता या ठिकाणी आपण जर विचार केला तर या ठिकाणी सेट A इज इक्वल टू 1 2 3 4 and 5. If you consider the set B, it is 5 6 7 8 9. दोन संच घेतले आपण, संच A आणि संच B. तर या दोन संच A आणि संच B मध्ये तुमच्या काय लक्षात येतं, काय लक्षात आले का? एक संख्या दोन्ही संचात पण आहे, सेट A मध्ये पण आहे आणि सेट B मध्ये पण आहे. कुठली संख्या आहे? 5. व्हेरी गुड, 5. म्हणून आपण लिहिताना लिहितो सेट A इज इंटरसेक्ट सेट B. ही जी खूण आहे ही खूण काय दर्शवते की इंटरसेक्ट आहे. मग सेट A इज इंटरसेक्ट सेट B इज इक्वल टू महिरपी कंसामध्ये आपण काय लिहिणार 5. म्हणजे हे 5 काय झालं की दोन्ही सेट A मध्ये पण आहे सेट B मध्ये पण आहे. याला आपण म्हणतो ऑपरेशन ऑफ सेट्स मध्ये ही पहिली गोष्ट आहे इंटरसेक्ट ऑफ टू सेट्स. सेट A सेट B दे आर इंटरसेक्ट. हे दोन एकमेकाला वर्तुळ छेदलेले आहेत आणि त्याच्यामध्ये कॉमन काय आहे 5. सेट A मध्ये पण 5 आहे आणि सेट B मध्ये पण 5 आहे. म्हणजे 5 हे कॉमन आहे आणि ते लिहिताना आपण कसं लिहितो, सेट A इज इंटरसेक्ट सेट B बरोबर 5. आपण याला काय म्हणतो, छेदसंच. A छेदसंच B बरोबर महिरपी कंसामध्ये दोन्ही मध्ये काय कॉमन आहे 5. समजलं का सगळ्यांना? तोंडी सांगा, समजलं का? समजलं.